एव्हरीबडी. हॅलो एव्हरीबडी, वन्स अगेन सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लेक्चर मध्ये. आज आहे आपलं लेक्चर नंबर 2 आणि आपण ऑलरेडी लिव्हिंग वर्ल्ड हा टॉपिक चालू केलेला आहे बायोलॉजीचा. दिस इज अ डेमो लेक्चर. याच्यामध्ये आपण मस्तपैकी छान पद्धतीने आपण काय करणार आहे, पुढच्या गोष्टी शिकून घेणार आहोत. तर काय शिकून घ्यायचं आपल्याला ते आपण पूर्णपणे मी तुम्हाला आता डिस्कस करणार आहे. याच्यावरचे एमसीक्यूज पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. काही काळजी करायची गरज नाही. आय होप सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय, व्हिडिओ व्यवस्थित येतोय, बरोबर आहे? सगळ्यांना आवाज आणि व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का सांगा चॅट मध्ये. चला हॅलो, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर जर असेल तर सगळ्यांनी चॅट मध्ये यस करा. आणि आजही सेम कालच्या सारखा प्रॉब्लेम झालेला आहे, पण असू द्या. आपण डायरेक्टली काय करूया, न काही करता डायरेक्ट आपण आता लेक्चर घ्यायला स्टार्ट करूया. ते युट्यूबचं काय प्रॉब्लेम आहे सध्या 4977 युट्यूबचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे सध्या. सो असू द्या, जे असेल ते असेल. आपल्याला आता सगळ्यांनी काय करायचंय, एकच मिनिट फक्त मला चॅट बघण्यासाठी मला ओपन करू द्या. चॅट ओपन करू द्या. हा, चॅट ओपन झालेली आहे. सगळ्यांचे मेसेज पण मला आता दिसणार आहेत. ओके ओके ओके, आवाज येतोय सगळा माझा व्यवस्थित? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ऑडिओ क्लिअर नाही माझ्या मते. ऑडिओ क्लिअर नाही माझ्या मते. थांबा, आता ऑडिओ क्लिअर आहे का सांगा. हॅलो हॅलो हॅलो, ऑडिओ क्लिअर आहे का सांगा. आता ऑडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ क्लिअर आहे का सांगा जरा एकदा, मला पण समजून जाऊ दे. ऑडिओ आहे क्लिअर? यस, मी एकदा चेक करतो. हॅलो, ओके, डन 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 डन. चला, सो बघा, आपण काल सुरुवात केली होती. आपण अर्थ वरती भरपूर सारे बायोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितले. तसंच आपल्या बरोबर आपल्याला काय बघायला मिळते, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितले. आपण काही कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या की या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळतात, बरोबर आहे? सो जसं की ग्रोथ बघायला मिळालं, त्याच्यानंतर आपल्याला मेटाबॉलिझम बघायला मिळालं. ग्रोथ, मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई, सेल्युलर ऑर्गनायझेशन, अडॅप्टेशन, इव्होल्युशन आणि लाईफ सायकल. एवढे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक असतात ते दे आर प्रेझेंट ओनली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण काल काय डिस्कस केलं, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह बघितले. आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ बघितले आपण. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो आपण काही कॅरेक्टरिस्टिक बघितले. त्यातलं पहिल्यांदा बघितलं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर बिकॉज इट इज अ डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो हा आपल्याला डिफाइनिंग फीचर बघायला हा डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला मिळाला, बरोबर आहे? डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे आपल्याला बघायला मिळालं, बरोबर आहे? म्हणजे काय होणार आहे की हे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे मेटाबॉलिझम ज्या ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला. सो मेटाबॉलिझम मध्ये आपल्याला कॅटाबॉलिझम येत होतं, अनाबॉलिझम येत होतं. या सगळ्या गोष्टी एकत्रित आपण काय म्हणलो होतो, मेटाबॉलिझम. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला मेटाबॉलिझम बघायला मिळेल त्या सगळ्या ऑर्गॅनिझमला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणणार. पण तसं ह्याच्या पुढचं एक कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलं होतं बघा, ग्रोथ बघितलं होतं. पण ग्रोथ इट इज नॉट अ डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ होते, मान्य आहे आपल्याला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ होते. सो हे सगळं आपण बघितलेलं आहे. सो मला सांगा की कॅटाबॉलिझम बघितलं, हे सगळं बघितलं आपण. सो मेटाबॉलिझम इट इज अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. सो हे काय इम्पॉर्टंट आहे हे बघितलं. सो ग्रोथ होतीये,
ग्रोथ होते म्हणजे सेल डिवाइड होईल, सेल एनलार्ज होईल, सेल डिफरन्शिएट होईल, एवढं सगळं होणार आहे ग्रोथ मध्ये. पण काही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण ग्रो होतात. उदाहरणार्थ माउंटेन आपण बघितला, त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं बघा. सो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे आपल्याला जे बघायला मिळतं ते आपल्याला माउंटेन मध्ये पण बघायला मिळालं. रिव्हरची साईज इन्क्रीज होते, सँड ड्यूनची साईज इन्क्रीज होते. म्हणून these are non living object. Growth alone it is not sufficient to define the life. म्हणजे इट इज नॉट अ डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लाईफ. आय होप सगळ्यांना इथपर्यंत समजलंय. आपण थोडंसं रिवाइज केलं कालचं. मला सांगा गायत्री, तुम्हाला समजलं का इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट आहे का? मला सांगा इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट आहे का? आता आपण जे शिकलो इथपर्यंत काय डाऊट आहे का? थोडंसं रिवाइज करून देतो तुम्हाला एकच मिनिटामध्ये. आपण मेटाबॉलिझम बघितलं, त्याच्यामध्ये येणार अनाबॉलिझम. त्याचे एक्झाम्पल आहे ते. अनाबॉलिझम अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये न्यू मॉलिक्युल्स आर फॉर्मड, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आर फॉर्मड फॉर सिंपल सबस्टन्सेस. सिंपल मॉलिक्युल्सचा यूज करून आपल्याला काय बघायला मिळतं? कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार होतात. त्याला आपण अनाबॉलिझम म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम एक्झॅक्टली उलट आहे. मोठे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्सला काय केलं जाईल? ब्रेक केलं जाईल. ब्रेक केल्यानंतर जे मॉलिक्युल छोटे छोटे बनणार त्यांना आपण काय म्हणणार? सिंपल मॉलिक्युल्स. सो जे मॉलिक्युल्स आहेत कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स, त्यांना जर ब्रेकडाऊन करून सिंपल मॉलिक्युल्स बनत असतील तर त्याला आपण काय म्हणणार सांगा बाळांनो? त्याला आपण म्हणणार आहे कॅटाबॉलिझम. बरोबर आहे. सो कॅटाबॉलिझम मध्ये तुम्ही बघू शकता सेल्युलर रेस्पिरेशन, डायजेशन, ब्रेकडाऊन ऑफ फॅट, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन. सो दिस इज अ इम्पॉर्टन्स ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मुळे एनर्जी तयार होते, ग्रोथ होते, रिपेअर ऑफ टिश्यू, मूवमेंट, रिप्रोडक्शन, सगळे ह्या ज्या गोष्टी होणार आहेत हे मी तुम्हाला पीपीटी प्रोव्हाइड करणारच आहे. काही प्रॉब्लेम होणार नाही. सगळं व्यवस्थित मी तुम्हाला पीपीटी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर हे आपण बघितलेलंच आहे. ग्रोथ मी तुमच्या बाबतीत सांगितलं. ग्रोथ होणं म्हणजे काय? डेव्हलपमेंट म्हणजे काय? इट इज द सिरीज ऑफ चेंजेस दॅट अकर ड्युरिंग द लाईफ ऑफ अन ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किंवा एखाद्या पर्टिक्युलर टाइम पर्यंत त्याच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होत राहतात. दीज आर सिरीज ऑफ चेंजेस. हळूहळू एक 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 चेंज होत राहणार आहे. तर हा जो सिरीज ऑफ चेंजेस असतात त्याला काय म्हणतो आपण? डेव्हलपमेंट म्हणतो. उदाहरणार्थ डेव्हलपमेंट मध्ये काय काय येतं? ग्रोथ येतं, डिफरन्शिएशन, मॉर्फोजेनेसिस, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती दॅट इज रिप्रोडक्शन. बरोबर आहे. सो रिप्रोडक्शन इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस थ्रू विच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ देअर ओन काइंड. रिप्रोडक्शन ही पुढची महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायला मिळते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असतो सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक तो करत असतो दॅट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय बाळांनो? काहीतरी समजतंय बाळा? समजतंय सगळं? समजतंय? काय बोलतोय ते तुम्हाला? काय डाऊट आहे का इथपर्यंत? मी जे बोलतोय ते समजतंय? काय डाऊट आहे का सांगा? काय डाऊट असलं तर विचारू शकता लगेचच. मी त्याचं उत्तर द्यायला इथं काही प्रॉब्लेम नाही. डाऊट नाही. चला पुढे जाऊया. मला सांगा रिप्रोडक्शन म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे ज्याद्वारे ऑर्गॅनिझम काय करतो? इट इज द प्रोसेस, इट इज अ व्हेरी व्हायटल प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम थ्रू विच इट प्रोड्युसेस न्यू इंडिव्हिज्युअल्स. नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतोय तो. आणि तो स्वतःच्या सारखे नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतोय. इट इज द इम्पॉर्टंट अँड व्हायटल प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इफ यू हॅव टू कीप इन माइंड. सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. बघा पुढे. इट एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. इट एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ लाईफ स्पीसीज. एन्श्युअर्स व्हॉट? इट एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ लाईफ प्रोसेस. म्हणजे काय बाळा? काय होणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला? कंटिन्युटी ऑफ लाईफ स्पीसीज म्हणजे मला सांगा ही एक ऑर्गॅनिझम आहे. या ऑर्गॅनिझमला 2 मुलं झाली, यांना परत 3 झाली. मला सांगा पिढी दर पिढी काय व्हायला लागले? पिढी दर पिढी काय व्हायला लागले? सो ऍज द जनरेशन पासेस लाईफ गोज ऑन कंटिन्यू. लाईफ ही पुढे काय होते? कंटिन्यूड राहते. त्यालाच म्हणायचं कंटिन्युटी ऑफ लाईफ. सो रिप्रोडक्शन इट इज व्हेरी अँड इट इज मस्ट फॉर द कंटिन्युटी ऑफ लाईफ. सो लाईफ ही अशा प्रकारे कंटिन्यू राहत असते. आय थिंक यू गॉट इट. चला पुढे जायचं आपल्याला. सो टाइप ऑफ रिप्रोडक्शन देर आर 2 टाइप्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट फर्स्ट वन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन.
सो ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व, ऑफ स्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल. उदाहरण मी सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे असं असतं ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही दोन पॅरेंटची गरज पडत नाही. उदाहरण मी सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ समजून घ्या. आता हा एक आपल्याला ऑर्गॅनिझम बघायला मिळाला. दिस इज अ ऑर्गॅनिझम. ओके, दिस इज अ ऑर्गॅनिझम. आता हे ह्यूमन नाही नको कळायला. समजा मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला एक बॅक्टेरिया बघायला मिळाला. हा बॅक्टेरिया बघायला मिळाला. हा बॅक्टेरिया जस्ट काय करतो, डिवाइड होतो. जस्ट डिवाइड होतो बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. एका बॅक्टेरियाचे दोन बॅक्टेरिया होतात तयार, बरोबर आहे. तर दिस इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया डिवाइड होतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर आहे. तर भरपूर सारे आपल्याला ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळतात, जसं की अमिबा. अमिबा बघा, त्याच्यानंतर पॅरामेशियम बघा. सो अमिबा, अमोइबा, पॅरामेशियम घ्या, पॅरामेशियम. यांच्यामध्ये बघा फक्त आणि फक्त सिंगल पॅरेंट पास झालं, दोन पॅरेंटची गरज नाही. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी गॅमीट तयार व्हावे लागतात. ते गॅमीट एकत्र येणं गरजेचं आहे, फर्टिलायझेशन होणं गरजेचं आहे, न्यू इंडिव्हिज्युअल तयार होणं गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघायला मिळतं. पण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पॅरेंटल रिप्रोडक्शन असतं, त्याच्यामध्ये दोन पॅरेंटची गरज लागत नाही. गॅमीट तयार व्हायची गरज नाही, गॅमीट फ्यूज व्हायची गरज नाही, फर्टिलायझेशन व्हायची गरज नाही. हे सगळं इथं काहीच गरज नाही. सो ऑफस्प्रिंग जे तयार होतात, मला सांगा, एका अमिबा पासून दोन अमिबा तयार झाले, हा एक अमिबा हा एक अमिबा तयार झाला, तर पूर्णपणे आयडेंटिकल असेल का नाही सांगा. पॅरेंट अमिबा सारखेच दोन अमिबा तयार होतील. उदाहरणार्थ अजून सांगतो तुम्हाला, ईस्ट माहितीये ना, ईस्ट मध्ये आपल्याला बडिंग बघायला मिळतं. हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या टॉपिक मध्ये, पुढच्या टॉपिक हे सगळं शिकणार आहे, काही काळजी करू नका. फक्त मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. ईस्ट मध्ये आपल्याला बडिंग बघायला मिळतं. मला सांगा, ईस्ट तुम्ही बघितलं असेल. सो ईस्ट असा असतो, हे ईस्ट आहे, आणि हे असे, हे याला काय म्हणतात सांगा, असे हे ईस्ट वरती बड तयार होतात. आता ही बड काय होते, काही वेळा ही बड खाली पडते आणि ही बड न्यू ऑर्गॅनिझम म्हणून काय करते, काम करायला लागते, न्यू ईस्ट म्हणून काम करायला लागते. सो दिस इज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, गॉट इट. त्याच्यामध्ये बघा अमिबा आहे, हायड्रा आहे, ईस्ट आहे, स्पायरोगाइड आहे, पॅरामेशियम आहे, असे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतात. दीज आर गोइंग फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो देर इज नो इन्व्हायरमेंट ऑफ टू पॅरेंट. दोन पॅरेंट असण्याची काही गरज नाही. गॅमीट दोन तयार होण्याची गरज नाही, बरोबर आहे. गॅमीट तयार होण्याची काही गरज नाही, बरोबर आहे. हे युनिपॅरेंटल असतं, युनिपॅरेंटल असणार आहे. म्हणजे काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत ते लक्षात ठेवायला लागणार आपल्याला. आता बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन लक्षात ठेवा, टू पॅरेंट्स मस्ट बी इन्व्हॉल्व. टू पॅरेंट्स असणं गरजेचं आहे. एक असणार आहे मेल, एक असणार आहे फिमेल. सो दोन्ही पॅरेंट मध्ये गॅमिट्स तयार होतात, गॅमिट्स फ्यूज होतात, फर्टिलायझेशन होतं आणि एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, बरोबर, न्यू एंग वन तयार होतो. सो गॅमिट्स फ्यूज होतात, टू पॅरेंटल असतं. ऑफस्प्रिंग शो व्हॅरिएशन. आपल्याला काय बघायला मिळतं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, काय बघायला मिळतं मला सांगा. एका अमिबा पासून आपल्याला दोन अमिबा तयार झाले, हा एक अमिबा हा एक अमिबा. तर हे पॅरेंट सारखे दिसत होते. पण आपल्यामध्ये सांगा, एक ह्युमन आहे, हे आहे मेल, हे आहे आपली फिमेल. सो मेल आहे, फिमेल आहे. सो हे जे आहे रिप्रोडक्शन ते कसं असेक्शुअल येणार, हे आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शन येणार. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार सांगा बाळांनो. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार, हा मेल आहे, याच्यात मेल गॅमेट तयार होतील, मेल गॅमेट तयार होतील. आता याला मी असं लिहितो एमजी, आता एफजी लिहितो. एफजी म्हणजे काय, फिमेल गॅमेट तयार होणार, हा फ्यूज होणार बाय द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा झायगोट तयार झाला 2n. सो n प्लस n इज अ 2n गिव्हिंग राईज टू द झायगोट. आणि हा जो झायगोट तयार झालेला आहे हाच पुढे न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून तयार होतो, न्यू इंडिव्हिज्युअल. बट हा जो इंडिव्हिज्युअल तयार झालेला असतो, माझ्या बरोबर तुम्ही नोट्स पण काढत चला, गायत्री नोट्स काढत चला, ठीक आहे ना. नोट्स काढत चला, नोट्स काढताय ना माझ्या बरोबर, म्हणजे तुम्ही लिहित चला. फक्त तुम्ही ऐकला की तुम्हाला झोप वगैरे येईल, बरोबर आहे का. काढताय का नोट्स, काढताय का नोट्स, काढताय ना, व्हेरी गुड. नोट्स काढत चला, माझ्या बरोबर लिहित चला.
मी जे लिहितोय तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट जे तुमच्या बरोबर आता सध्या आपण कंडक्ट करत आहोत, पॉइंट घेत आहोत, तर तिथल्या तिथं शॉर्ट मध्ये लिहित चला, म्हणजे तुम्हाला माहित होणार असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय काय असतं. मी जे बोलतोय ते लगे लगे तिथल्या तिथं लिहित चला. नोट्स काढणं, लिहित असणं ही इट इज अ ऍक्टिव्ह मेथड ऑफ लर्निंग. ही शिकण्याची एक ऍक्टिव्ह मेथड आहे. आलं का लक्षात? सो नोट्स काढत चला. पुढे बघा. सो ह्युमन बिंग्स मध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळणार आहे. फ्रॉग्स मध्ये, फिश मध्ये, सगळ्यांमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळतं. मग मला सांगा, सेक्शुअल रिप्रोडक्शन हे डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ आहे का? डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ आहे का? हे बघायला महत्वाची गोष्ट आहे. सो नाही, दिस इज नॉट अ डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ. का नाही? जसं मेटाबॉलिझम हे डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ होतं, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे नव्हतं. रिप्रोडक्शन असायला पाहिजे ना, पण नाही. का नाही? याची कारण मी इथे सांगितलेली. लक्षात घ्या, समजून घ्या, पॉइंट लक्षात घ्या. सो सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम डू नॉट रिप्रोड्यूस. काही ऑर्गॅनिझम असतात ना, रिप्रोडक्शनच करत नाही. आपण तर म्हणतो की एखादी जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्याने रिप्रोडक्शन करणं गरजेचं आहे. आपण म्हणलं होतं बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम डू रिप्रोडक्शन. पण काही ऑर्गॅनिझम तुम्हाला अपवाद बघायला मिळतील, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन बघायला मिळत नाही. मग मला सांगा, रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू शकतं का? नाही, म्हणूनच नाही. आता कोण आहेत बघा पुढे. सो म्युअल मला सांगा, घोडा आहे आणि एक गाढव आहे, या दोघांचं रिप्रोडक्शन झालं, जो तयार होतो त्याला आपण खेचर म्हणतो. मग तुम्हाला माहित आहे खेचर, माहित आहे का तुम्हाला? सांगा, ह्याला आपण मराठीत खेचर म्हणतो, ह्यालाच इंग्लिश मध्ये आपण म्युअल म्हणतो. काय म्हणतो ह्याला? म्युअल म्हणतो. म्युअल हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. अहो, तो खातो, पितो, जगतो, श्वास सगळं घेतो, पण रिप्रोडक्शनच करत नाही. मला सांगा, हे डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ असेल का? सांगा. नाही, डिफायनिंग फीचर ऑफ नाही. स्टराईल वर्कर बी. आता तुम्हाला ही गोष्ट सांगतो थोडीशी. मला सांगा, मधमाशाचं पोळं बघायला मिळतं तुम्हाला. मधमाशाचं पोळं बघायला मिळालं तुम्हाला. हे मधमाशाचं पोळं आहे. या मधमाशाच्या पोळ्यामध्ये कोण कोण राहतं? तर एक राहतात मेल. मेल जे असतात ते हॅप्लॉइड असतात. आता मला सांगा, तुम्हाला चॅट मध्ये सांगा मला एकदा, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड माहिती आहे का तुम्हाला? सांगा. 10वी मधून 11वी मध्ये गेला, 10वी मध्ये तुम्ही हॅप्लॉइड डिप्लॉइड शिकलाय ना तुम्ही? येतं ना तुम्हाला? हॅप्लॉइड डिप्लॉइड येतं ना? सांगा, चॅट मध्ये सांगा सगळे. मेल असतात, फिमेल असतात. फिमेल ज्या असतात त्या सगळ्या काय असतील? डिप्लॉइड असतील. सगळ्या काय असतील? डिप्लॉइड असतील. फिमेल दोन प्रकारचे असतात. एक असतात वर्कर असतात, वर्कर बी. या पण काय असतील? 2n असतील. आणि एक असते क्वीन, एकच असते. QUEE. माझी स्पेलिंग चुकली का चेक करा. सो क्वीन असते, ती पण डिप्लॉइड असते. मला सांगा, आपल्याला हे बघायला मिळतं. सो ह्या मधमाशाच्या पोळ्यामध्ये मेल बघायला मिळतात फ्यू, काही फ्यू असतात, आणि फिमेल पण बघायला मिळतात. फिमेल या दोन प्रकारचे असतात, एक असतात वर्कर बी, एक असते क्वीन. तर ह्याला आपण काय म्हणतो? दिस इज द ऍक्च्युअल मधमाशाच्या पोळ्यामध्ये जे बघायला मिळतं ते बोलतोय मी तुम्हाला. मग मला सांगायच्या मध्ये, वर्कर बी जे असतात या स्टराईल असतात. ह्या रिप्रोडक्शन करत नाहीत, पण ह्या लिव्हिंग आहेत पण रिप्रोडक्शन करत नाहीत. पण आपण तर म्हणलो होतो की जे जे लिव्हिंग असणार ते काय असणार आहे? रिप्रोडक्शन करणार आहे. हे तो स्टराईल वर्कर बी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, कारण बाकीचं सगळी कामं करते, खातंय, पितंय, श्वास घेतंय, पण रिप्रोडक्शन करत नाही. डिप्लॉइड असतात वर्कर बी, रिप्रोडक्शन करत नाहीत. पण मला सांगा, इथं क्वीन बघायला मिळते आपल्याला. ही क्वीन लिव्हिंग आहे पण रिप्रोडक्शन करते. फिमेल आहे तरी पण रिप्रोडक्शन करते. हे अंडी घालते, पोत्याला अंडी. किती? पोत्याला अंडी घालते, पोतवरून अंडी. आणि त्या अंड्यांवरती हा मेल काय करतो? स्पर्म काय करतो? आपले स्पर्म त्या अंड्यांवरती टाकतो. आता एक फिमेल घेतली, एक अंड घेतलं, एग आहे हे, आणि इथं एक एग आहे, अजून एक एग आहे, इथं पण एग आहे. हे फिमेलनं घातलेले अंडे आहेत. फिमेल ही काय करते? फिमेल अंडी घालते. ठीक आहे, समजलं? अंडी घातल्यानंतर इथं येतो बी, मेल येतो, मेल. याच्यावरती स्पर्म काय करतो? स्पर्म स्प्रेड करतो. एग जे असतात, एग असतात ते कशा असतात? हॅप्लॉइड असणार. आणि स्पर्म असणार, स्पर्म आहे तो वेगळा पेनान दाखवतो. हा स्पर्म आहे, आणि इथं पण एक स्पर्म आहे. पण हा स्पर्म ह्या एग वरती न पडता तो खाली पडला, पण इथं जो स्पर्म पडला तो एग वरती पडला. म्हणजे स्पर्म आहे हॅप्लॉइड,
आणि एक आहे हॅप्लॉइड. सो हे पण एक आहे ते हॅप्लॉइड. हिथं दोघांचं काय झालं, फर्टिलायझेशन झालं. या दोघांच्या फर्टिलायझेशन मधून 2n वालं फर्टिलायझेशन झाल्यामुळे ह्याच्यातून जी तयार झाली ती एक तर वर्कर बी तयार होईल किंवा एकतर क्वीन तयार होईल. पण क्वीन तशी तयार होत नसते बाळा, मी सांगतो तुम्हाला. या सगळ्या पहिल्यांदा वर्कर बीज असतात. सगळ्या जे तयार होतात जो एक फर्टिलाइज होईल त्याच्यातून एक वर्कर बीच बाहेर पडणार. मग तुम्ही म्हणणार हे मेल कसे तयार होत आहेत सर, हे मेल कसे तयार होतात, तर सांगतो तुम्हाला. हा स्पर्म ह्या एग वरती पडला का, नाही. मग हा एग तसाच काय होतो, हा एग तसाच फुटून त्यातनं एक पिल्लू बाहेर निघतं आणि ते पिल्लू असतं आपला मेल. काय असतो, मेल. तो 101% मेलच होणार, कारण त्याच्यामध्ये दुसरी कॉपीच नाही आहे, दुसरी कॉपीच अवेलेबल नाही. आणि अशा प्रकारे हे सगळं काम चालतं. मला सांगा वर्कर बी आपलं रिप्रोडक्शन करते का. मी तुम्हाला आता जे समजून सांगितलं गायत्री, हे तुम्हाला समजलं का, जे मी मधमाशाच्या पोळ्यामध्ये सांगितलं तुम्हाला समजावून, मला सांगा समजलं का. चॅट मध्ये लिहा लगेच, हो सर समजलं, व्हेरी गुड, थँक्यू सो मच, असं लिहा काहीतरी, म्हणजे मला लगेच समजेल. येस सर, व्हेरी गुड, छान, अगदी अगदी मला छान वाटलं तुम्हाला हे समजलं बघून. तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारे ही झाली गोष्ट. म्हणजे मी जे म्हणतोय स्टराईल वर्कर बी हे रिप्रोडक्शन करत नाही. पुढे बघा, स्टराईल ह्युमन बीइंग्स, आपल्यामध्ये पण काही स्टराईल बघायला मिळतात बघा. आपण त्याला काय म्हणतो की म्हणजे ट्रान्सजेंडर बघायला मिळतो बघा. ट्रान्सजेंडर, दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बट दे आर नॉट प्रोड्युसिंग न्यू ऑर्गॅनिझम्स, दे आर नॉट गोइंग फॉर द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन होत नाही म्हणजे काय, लिव्हिंग असून पण रिप्रोडक्शन होत नाही. मग मला सांगा, रिप्रोडक्शनला आपण एखादं डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो का. जसं आपण कुणाच्या बाबतीत बोललो होतो, मेटाबॉलिझमच्या बाबतीत. ग्रोथ पण डिफाइनिंग फीचर नाही, कारण नॉन लिव्हिंग मध्ये बघायला मिळतं. रिप्रोडक्शन काही लिव्हिंग असून काहींमध्ये रिप्रोडक्शन बघायला मिळत नाही, म्हणजे रिप्रोडक्शन पण डिफाइनिंग फीचर नाही. सो कीप इन माइंड, ह्याच्या बारीक बारीक गोष्टी असतात ना, याच तुम्हाला एमएसटी सीईटी आणि नीट साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कीप इन माइंड. ओके, चला पुढे जायचंय. सो दीज आर स्टील कन्सिडर्ड एज अ लिव्हिंग बिकॉज दे परफॉर्मिंग द मेटाबॉलिझम. ते मेटाबॉलिझम करतात म्हणून ते लिव्हिंग आहे, बरोबर आहे. म्हणून दे फॉर रिप्रोडक्शन इज नॉट कॉल्ड एज अलोन कॅनॉट डिफाईन लाईफ. एखाद्या ऑर्गॅनिझम साठी रिप्रोडक्शन हेच फक्त डिफाइनिंग फीचर असू शकत नाही. ठीक आहे, डन. लाईफ सायकल बघा, लाईफ सायकल. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ डिफायनाइट लाईफ स्पॅन. द स्टेजेस इन्क्लूड बर्थ होणं, ग्रोथ होणं, मॅच्युरिटी होणं, रिप्रोडक्शन होणं, एजिंग होणं आणि डेथ होणं. दिस इज द लाईफ सायकल ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पहिल्यांदा जन्माला येतो, हा पहिल्यांदा मरतो. पहिल्यांदा जन्माला तर येऊ द्या सर, जन्माला येऊ देत, मग त्याची वाढ होऊ देत, मग तो मॅच्युरिटी पर्यंत जाणार. मॅच्युरिटी गेला की त्याचं लगीन होणार, तो रिप्रोडक्शन करणार, रिप्रोडक्शन केलं की त्याचं एजिंग होणार, म्हातारा होणार, आणि म्हातारा झाला की तो मरून जाणार. दिस इज द लाईफ सायकल ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. समजला. सो दिस सिक्वेन्स इज कॉल्ड एज अ लाईफ सायकल. इट इज कॉल्ड एज अ लाईफ सायकल. लाईफ सायकल, इट इज अ लाईफ सायकल ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. So importance of life cycle बघा, it ensures continuity of species, maintains the ecological balance and helps to evolution. मला सांगा, लाईफ सायकल असते त्याच्यामुळे काय काय गोष्टी घडतात, लाईफ सायकल का गरजेची आहे. लाईफ सायकल काय करतं, कंटिन्युटी ऑफ स्पीसीज, मेंटेन्स द इकॉलॉजिकल बॅलन्स आणि इट हेल्प्स इन इव्होल्युशन. इव्होल्युशन मध्ये हे हेल्प करत राहतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आय होप कॉन्सेप्ट क्लिअर आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. बघा इझिली बघूया 5 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. मी तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, मी हे टोचवलं की माझा हात कसा मागे जातो, ह्याला म्हणायचं दिस इज अ स्टिम्युलाय. आणि या स्टिम्युलसला आपण ऍक्शन म्हणायचं. माझा हात मागा गणं हे दिस इज अ रिॲक्शन ऑफ मी. देयर इज अ ऍक्शन, देयर इज अ रिॲक्शन, बरोबर आहे. ऍक्शन रिॲक्शन. एक प्लांट आपण ठेवलं, एक प्लांट ठेवलं खिडकीमध्ये आणि त्या प्लांटला पाणी घातलं दररोज, तर त्याला जर पूर्णपणे सूर्यप्रकाश नाही मिळाला तर ते त्याचं जे ब्रांच आहे, त्याची जी फांदी आहे, त्याचं जे टोक आहे ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकायला लागतं बघा, बरोबर. इट इज कॉल्ड एज रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड टू द चेंजेस इन द सराउंडिंग. जसं जसं आजूबाजूला एन्व्हायरमेंट बदलतं तसं तसं ऑर्गॅनिझम काय करतो, ऑर्गॅनिझम काय करतो, तर ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो. रिप्रोडक्शन स्वतः सराउंडिंग नुसार तो काय करतो, स्वतःमध्ये
चेंज करून घेतो, रिप्रोडक्शन मागे झालं, ठीक आहे, तो काय करतो, चेंजेस करून घेतो स्वतःमध्ये, त्याला म्हणायचं रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. सो सच चेंजेस आर कॉल्ड ॲज स्टिम्युलाय, त्याला काय म्हणायचं, स्टिम्युलाय. ओके, समजलं. सो द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड इट इज कॉल्ड ॲज इरिटेबिलिटी ऑर रिस्पॉन्सिव्हनेस. त्यालाच आपण ॲबिलिटी टू रिस्पॉन्स करणं. मला स्टिम्युलस आला की मी काय करणार, रिस्पॉन्स करणार, बरोबर आहे. तर त्याला म्हणणार मी इरिटेबिलिटी किंवा त्यालाच मी रिस्पॉन्सिव्हनेस म्हणू शकतो, रिस्पॉन्सिव्हनेस म्हणू शकतो. ओके, सो टाइप्स ऑफ स्टिम्युलाय काय काय असू शकतो मला सांगा. लाईट असू शकतं, लाईट बदलली की लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये बदल करून घेतात. टेम्परेचर बदललं की सेम करतात. वॉटरच्या अवेलेबिलिटी, वॉटर कमी आहे, वॉटर जास्त आहे, या दोन्ही कंडिशन मध्ये हा जो असतो तो स्वतःमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम चेंजेस करून घेतात. केमिकल, ग्रॅव्हिटी, टच, साऊंड, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याकडे काय असते, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याकडे रिस्पॉन्सिव्हनेस असते, इरिटेबिलिटी असते आपल्याकडे. आणि हे सगळे आपल्यासाठी स्टिम्युलाय आहेत, हे सगळे आपल्यासाठी स्टिम्युलस आहेत. स्टिम्युलस एक आहे, स्टिम्युलस अनेकाला एकत्रित स्टिम्युलाय म्हणायचं. ओके, पुढे जाऊया. सो एक्झाम्पल बघा, शूट्स बेंड्स टुवर्ड्स द लाईट. आताच तुम्हाला खिडकीत ठेवलेल्या झाडाचं उदाहरण सांगितलं, सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्याच्या ब्रांचेस झुकायला लागतात. दिस इज द फर्स्ट. रूट्स ग्रो टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीकडे रूट्स खाली खाली जातात, बरोबर आहे. त्याच्यानंतर मायमोसा लिव्हज फोल्ड इन टच. मायमोसा आपल्याकडं लाजाळूचं झाड आहे. काय तर तुम्ही लाजाळूचं झाड जर बघितलं असेल तर सांगतो तुम्हाला, बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याला हात लावला की ते स्वतःची पानं निघून घेतं. इट इज अनदर एक्झाम्पल. अॅनिमल मध्ये काय करायला मिळतं, विथड्रॉ ऑफ हँड फ्रॉम द हॉट ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट गरम आहे, त्याला हात लागलेला मी हात मागायला घेतो, बाबा माझा हात मागायला घेतो का, तर हे गरम आहे, मला गरम नाही आवडत, तर आपण काय हात मागायला घेतो ना. ओके, हा आवाज एकदम छान येतोय का सांगा मला एकदा, आवाज एकदम छान येतोय का, आवाज एकदम छान क्यूट असा, म्हणजे मोठा मोठा चांगला असा आवाज येतो. कारण मला वाटतं की माझा आवाज कमी येतो. आवाज एकदम छान क्यूट असा, म्हणजे मोठा मोठा चांगला असा अरे बापरे, हे जोडले वे मी. हा, आता बघा चेक करावर, आता आवाज क्लिअर आहे माझा, आता माझा आवाज क्लिअर आहे. आता चेक करावर, हॅलो हॅलो हॅलो, हॅलो 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 हॅलो, नाही आवाज येतोय ना व्यवस्थित, आवाज येतोय ना माझा, हे इम्पॉर्टंट आहे. तुमच्यापर्यंत आवाज येतोय ना, हे इम्पॉर्टंट आहे थोडा. ओके, व्हिडिओ, यूएसबी, ऑडिओ कॅप्चर, प्रॉपर्टीज, यूएसबी. ओके, हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय. ओके, डन, जाऊ द्या, येतोय तर चांगलीच गोष्ट आहे. स्वेटिंग होणं, स्वेटिंग ड्युरिंग द समर, म्हणजे आपण काय करतो, एन्व्हायरमेंट मध्ये टेम्परेचर वाढलं की आपली बॉडी स्वेटिंग करायला लागते, कारण आपल्या बॉडीला कूल पाहिजे. आपण आपली बॉडी स्वतःला कूल करून घेते बाय स्वेटिंग. ओके, सो ह्या नंतर रनिंग अवे फ्रॉम द डेंजर. मला सांगा, तिकडून वाघ पळत आला की मी उलट पळणार का वाघाच्या दिशेने पळणार सांगा. वाघ इकडे यायला लागलाय माझ्याकडं आणि मी वाघाकडे पळायला लागलोय. ही कसली रिस्पॉन्सिव्हनेस म्हणायची, ही कसलं तुमचं काय इरिटेबिलिटी, ही कसली. वाघ माझ्याकडे यायला लागला मी वाघाकडे पळायला लागलो. अहो, वाघ इकडे यायला लागला, मी इकडे पळायला पाहिजे का नाही, तर त्याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, सो हे आहे उदाहरण. इम्पॉर्टन्स बघा, प्रोटेक्शन साठी, अडॅप्टेशन साठी, सर्व्हायव्हल साठी, मेंटेन ऑफ होमिओस्टासिस. होमिओस्टासिस म्हणजे काय, स्वतःच्या बॉडीचे टेम्परेचर मेंटेन करणं, ह्याला आपण काय म्हणतो सांगा, इट इज कॉल्ड ॲज होमिओस्टासिस. ओके, आता कॅन यू, तुमच्या बुक मध्ये का नाही कॅन यू टेल म्हणून आहेत बघा, काही कॅन यू टेल,
बुक आहेत बघा तुमच्या बुक मध्ये, तुमची बुक जवळ असू द्या, कधी लागली तर उघडत जावा. कॅन यू टेल आहे बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सो इट परफॉर्म मेटाबॉलिझम, हे मेटाबॉलिझम करत नाहीत. ग्रो बायोलॉजिकली, हे ग्रोथ होत नाही. रिप्रोड्यूस करतात, कॅनॉट रिप्रोड्यूस. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई, नो रिस्पॉन्स. हॅव अ लाईफ सायकल, यांच्याकडे लाईफ सायकल नसते. दिस इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता दुसरा क्वेश्चन आहे बघा, एंड लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत? मेटाबॉलिझम करणं, ग्रोथ करणं, डेव्हलपमेंट करणं, रिप्रोडक्शन, लाईफ सायकल, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. दिस इज द characteristics. These are the characteristics of living organism. Whether all living organism are similar or justified. नाही, कुठलेही सगळे ऑर्गॅनिझम सेम असू शकत नाहीत. ऑर्गॅनिझम्स कशामध्ये? साईज मध्ये, शेप मध्ये, हॅबिटॅट मध्ये, फूड हॅबिटॅट, मोड ऑफ न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन आणि लाईफ स्पॅन मध्ये काय असतात? सगळे ऑर्गॅनिझम हे डिफर करतात. आता माझं उदाहरण घ्या आणि एका बॅक्टेरियाचं उदाहरण घ्या. त्याला खायला वेगळं लागतंय, ते वाढतंय वेगळं, त्याचा लाईफ स्पॅन वेगळा आहे, त्याची साईज वेगळी आहे, त्याचा शेप वेगळा आहे, ते हॅबिटॅट वेगळा आहे. ते कुठं बी राहतं, मी राहू शकतो का कुठं पण? नाही. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे डिफर करतात, ह्यालाच आपण डायव्हर्सिटी म्हणतो. ह्यालाच आपण डायव्हर्सिटी म्हणतो. सो थिंक अबाउट इट मध्ये पण तुम्हाला तिथं बघायला मिळतं. सो कॅन मेटाबॉलिक रिएक्शन्स अकर इन द डेड सेल्स. मला सांगा, डेड सेल मध्ये आपण म्हणलंय की मेटाबॉलिझम इट इज द डिफाइनिंग फीचर ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मला सांगा, ते डेड सेल आहे, त्यात मेटाबॉलिझम होईल का? नाही होणार. दिस इज द सिंपल. ओके. सो मेटाबॉलिक रिएक्शन्स रिक्वायर लिव्हिंग प्रोटोप्लास्ट टू ऍक्टिव्ह एन्झाइम्स. डेड सेल्स कॅनॉट परफॉर्म द मेटाबॉलिझम. आता बघा दुसरा क्वेश्चन आहे, व्हाय मेटाबॉलिझम इट इज कॉल्ड ॲज अ डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन, सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन बघा. बिकॉज एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट परफॉर्म्स द मेटाबॉलिझम कंटिन्युअसली, वेअर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स नेव्हर परफॉर्म मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. कुठलाही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम उचलून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीच मेटाबॉलिझम बघायला मिळत नाही. या पेन मध्ये तुम्हाला मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी बघायला मिळतात का? नाही. पण त्याच्या साईडला मी बघा, माझ्यामध्ये कंटिन्युअसली झोपू दे, उठू दे, पळू दे, चालू दे, काय पण करू दे, माझ्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मिळणार. दॅट्स इट. ओके. ओके. सो ब्रेन डेड पेशंट शोज अ रेस्पिरेशन थ्रू द मशीन्स, आर दे अलाइव्ह. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन बघा. ब्रेन डेड पर्सन असतो बघा, काय जण कोमामध्ये गेले, ते माणूस कोमामध्ये गेले, ब्रेन डेड आहे. मला सांगा, आर दे अलाइव्ह? आर दे अलाइव्ह? सगळ्यात महत्वाचं, ते जिवंत असतात का? नाही. ब्रेन डेड मीन्स इरिव्हर्सिबल लॉस ऑफ द ब्रेन फंक्शन. म्हणजे इरिव्हर्सिबल लॉस ऑफ ब्रेन होतो, ब्रेन फंक्शन करायचं बंद होतं, तर तो माणूस डेड म्हणायचा. काय म्हणायचा? डेड म्हणायचा. अल्दो द आर्टिफिशियल सपोर्ट मे मेंटेन हार्ट बीट, respiration temporarily, the person is considered clinically dead because coordination and consciousness are permanently lost. मला सांगा, आपण लिव्हिंग कुणाला म्हणतो? ज्याला टच केलं की जो रिस्पॉन्स करतो. कोऑर्डिनेशन नाही आहे त्याच्याकडे काय नाही, कॉन्शियसनेस नाही, कोऑर्डिनेशन नाही आहे त्याच्याकडे, ब्रेन डेड आहे. नुसतंच त्याचं हार्ट पंप चालू आहे, हार्ट पंप मध्ये पंपिंग चालू आहे, रेस्पिरेशन आपण मेंटेन करत आहोत, व्हेंटिलेटर वरती आहे तो माणूस, तर त्याला जिवंत म्हणता येत नाही. इट इज अ डेड. ओके, समजलं? पुढे बघा. सो की टर्म्स लक्षात ठेवा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, बायोटिक म्हणजे काय, अबायोटिक म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे काय, अनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, लाईफ सायकल, स्टिम्युलस आणि इरिटेबिलिटी. हे सगळं मी तुम्हाला आतापर्यंत शिकवलेलं आहे. आपलं आतापर्यंत काय काय कम्प्लीट झालं बघा. इंट्रोडक्शन झाली, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह बघितले, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ बघितले, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितले, मेटाबॉलिझम म्हणजे काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, रिप्रोडक्शन म्हणजे काय, लाईफ सायकल म्हणजे काय, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई, आणि हे कॅन यू टेल आणि थिंक अबाउट इट, हे पण आपण पुस्तकातलं कम्प्लीट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता इथून आपलं पुढचं गोष्ट चालू होती, दॅट इज द हार्बेरियम वगैरे. याच्या आधी मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया आपण. चला, सगळ्यात महत्वाचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. आर यू रेडी फॉर इट? मला सांगा, तुम्ही रेडी आहात का यासाठी? ठीक आहे, आर यू रेडी फॉर इट? आता मी तुम्हाला एक शेअर करतो, तुम्ही उत्तर द्यायची. सो सॉरी, माय गॉड. आज तारीख किती आहे? 28, 29. हे काय आहे?
लाईफ कोऑर्डिनेशन, वाय एनर्जी इज नीडेड, TCA सायकल ही कुठला आहे? लाईफ प्रोसेसेस. आज तारीख आहे 2025 नाही 2026. बेस्ट टाइम कॅन चॅप्टर. हा, ओके ओके, गॉट इट. गॉट इट. मिळाले 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 MCQ मिळाले. MCQ मिळाले. चला शेअर करू तुमच्या बरोबर. ओके, डन डन डन. विंडोज कॅप्चर चालू करा. त्याच्यामध्ये पॉवर पॉइंट सिलेक्ट करा. अरे आन्सर बघू नका प्लीज, आन्सर बघू नका. स्लाइड शो घेऊया. स्लाइड शो घेऊया. हा, 14 नंबरचा क्वेश्चन डायरेक्ट उघडलाय बघा. सो डायरेक्ट आपण जाऊया क्वेश्चन नंबर 1 कडे. हा, ओके. क्वेश्चन दिसतोय तुम्हाला गायत्री? क्वेश्चन नंबर 1 बघा. मला सांगा तुम्हाला हा क्वेश्चन दिसत आहे का? चॅट मध्ये सांगा मला. इज क्वेश्चन विजिबल टू यू? यस. सो मला सांगा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय वाटतंय? विच इज द डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कुठलं कॅरेक्टरिस्टिक हे आपल्याला डिफायनिंग फीचर बघायला मिळतं? मला सांगा बरं. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय ऑप्शन नंबर ए ग्रोथ, ऑप्शन नंबर बी इज रिप्रोडक्शन, ऑप्शन नंबर सी इज मेटाबॉलिझम, ऑप्शन नंबर इज मुवमेंट. मला सांगा याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळते? याच्यातलं आपल्याला उत्तर काय बघायला मिळते? सो मी इथं पोल टाकतोय तुमच्यासाठी. एक पोल आहे ब्लँक पोल. क्रिएट अ ब्लँक पोल. आणि 15 सेकंदाचा पोल आहे. सांगा पटकीन उत्तर. उत्तरला क्लिक करा. पोल मध्ये जावा. तुम्हाला पोल मध्ये लिहिलंय बघा. पोल मध्ये लिहिलंय बघा. 15 सेकंदाचा पोल आहे. सिलेक्ट करा. 15 सेकंदाचा टाइम संपलेला आहे बाळ. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. विच इज द डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? इट इज मेटाबॉलिझम. काय असणार आहे सांगा? मेटाबॉलिझम असणार आहे. मेटाबॉलिझम. कारण आपण शिकलेलो आहे मेटाबॉलिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर मेटाबॉलिझम हे असायलाच पाहिजे. सो करेक्ट ऑप्शन विल बी आवर ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी असणार आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे जायचं आपल्याला. चला नेक्स्ट वन. सो आन्सर सी इज करेक्ट. कॅरेक्टरिस्टिक अब्सेंट इन द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये कुठला कॅरेक्टरिस्टिक हे अवेलेबल नसते? सांगा. ग्रोथ असते का? नॉन लिव्हिंग मध्ये अब्सेंट विचारली. नॉन लिव्हिंग मध्ये अब्सेंट कोणची असते? ग्रोथ, मेटाबॉलिझम, शेप अँड साईज. विच इज द कॅरेक्टरिस्टिक विच इज अब्सेंट इन नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट? जी त्यांच्यामध्ये अब्सेंट असते. हॅलो हॅलो, क्वेश्चन दिसतोय का तुम्हाला? क्वेश्चन दिसतोय का सांगा? क्वेश्चन दिसतोय का? कॅरेक्टरिस्टिक अब्सेंट इन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणलेला आहे. ह्याचं उत्तर आहे ना ऑप्शन नंबर बी. सो नॉन लिव्हिंग मध्ये 101% काय बघायला मिळेल आपल्याला? मेटाबॉलिझम नसणार आहे. हे तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. 101% अब्सेंट असायला पाहिजे मेटाबॉलिझम. आता आपल्याकडे माउंटेन बघायला मिळतात बघा. काही माउंटेन बघायला मिळतात. माउंटेन. या माउंटेन मध्ये पण आपल्याला ग्रोथ बघायला मिळते. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग मध्ये ग्रोथ बघायला मिळेल. पण 101% तुम्हाला मेटाबॉलिझम बघायला मिळणार नाही. ऑप्शन नंबर ठीक आहे बी करेक्ट. विच इज नॉट अ युनिव्हर्सल. युनिव्हर्सल काय नाही यातलं? युनिव्हर्सल काय नाही? हॅलो 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 हॅलो
मला सांगा, आवाज येतोय क्लिअर तुम्हाला? क्वेश्चन दिसतायत का? क्वेश्चन दिसतायत का सांगा? हा मग म्हणजे तुम्हाला समजलं नाही आहे का? समजलं नसेल तर सांगा, मी मी परत रिपीट करतो, काय अडचण नाही. तसं असेल तर सांगा, मला काही अडचण नाही, मी परत सांगतो. सो मी काय क्वेश्चन करतो, मी क्वेश्चन ना इथे घेतो, ह्याच्यावरती घेतो, बोर्डवरतीच घेतो क्वेश्चन. मी म्हणलं कम्प्युटरवरनं तुम्हाला जमल डायरेक्ट, बोर्डवरती घेऊया डायरेक्ट. बोर्डवरती घेऊया. बोर्डवरती घेऊया. आता सांगा चला. सो याच्यामध्ये आपल्याला विच इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मेटाबॉलिझम म्हणलं होतं आपण. नेक्स्ट बघा, सो विच इज द डिफाइनिंग फीचर झालं आपलं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण विच इज अबसेंट इन नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग मध्ये एक्सक्लुझिव्हली काय अवेलेबल नसणार आहे? नॉन लिव्हिंग मध्ये एक्सक्लुझिव्हली विच इज अबसेंट असं विचारलंय. विच इज अबसेंट म्हणले तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. काय अबसेंट असेल सांगा? मेटाबॉलिझम हे 101% त्यांच्यामध्ये अवेलेबल नसणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ऑप्शन नंबर झाला तो. क्वेश्चन नंबर 3 बघा, विच इज नॉट युनिव्हर्सल. युनिव्हर्सल काय नाही आहे? ग्रोथ युनिव्हर्सल आहे का? मेटाबॉलिझम युनिव्हर्सल आहे का? रिप्रोडक्शन और इरिटेबिलिटी. याच्यातलं विच इज नॉट युनिव्हर्सल म्हणजे नॉट युनिव्हर्सल म्हणजे जे सगळीकडे आपल्याला बघायला मिळत नाही असं काय आहे हे? काय असं सांगायच्या मध्ये? याच्यामध्ये काय बघायला मिळतं तुम्हाला? विच इज नॉट युनिव्हर्सल. जे युनिव्हर्सल काय नसणार आहे दॅट इज आपण रिप्रोडक्शन. इट इज नॉट युनिव्हर्सल. रिप्रोडक्शन इज नॉट युनिव्हर्सल. ठीक आहे. सो सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल ह्याला काय म्हणणार सांगा? क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर सांगा. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर सांगा. चला सांगा, क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर सांगा. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर सांगा बघू. क्वेश्चन नंबर 4 च सांगा सांगा. सांगा. कॅटाबॉलिझम. ऑप्शन सांगितलं तरी चालेल आपल्याला. सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. इट इज
सिंथेसिस म्हणलेला आहे बाळ, सिंथेसिस म्हणलेला आहे. सिंथेसिस म्हणजे नव्यानं बनवणं. सिंथेसिस इट इज एनाबोलिझम बाळ, इट इज एनाबोलिझम. ओके, एनाबोलिझम इट इज द करेक्ट आन्सर. एनाबोलिझम इट इज द करेक्ट आन्सर. सिंथेसिस नीट बघा, चेक करा. ठीक आहे. कॅटाबोलिझम रिझल्ट इन, कॅटाबोलिझम रिझल्ट इन ऑप्शन नंबर लिहिला तरी चालेल. फक्त ऑप्शन नंबर लिहिला तरी सफिशियंट आहे, काही अडचण नाही. फक्त ऑप्शन जरी लिहिला तरी सफिशियंट आहे. मला सांगा कॅटाबोलिझम म्हणजे काय? तोडणं. कॅटाबोलिझम म्हणजे तोडणं आणि अनाबोलिझम म्हणजे बनवणं. सो कॅटाबोलिझम मुळे काय होणार? एनर्जी रिलीज होणार. मला सांगा प्रोटीन सिंथेसिस म्हणजे बनवणं, हे एना आलं. सेल डिव्हिजन ग्रोथ हे एना आलं. सेल डिव्हिजन काय रे बाकी आहे? So energy release is what? Catabolism. बरोबर. ऑप्शन नंबर 1 इट इज करेक्ट. चला नेक्स्ट. सो प्लांट शो कंटिन्युअस ग्रोथ ड्यू टू. प्लांट मध्ये कंटिन्युअस ग्रोथ कशामुळे असते? तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्क करा. चला लवकर सांगा. सांगा. मला सांगा याच्यामध्ये आता बोलल्याप्रमाणे सांगा. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए कशासाठी म्हणताय? सो प्लांट मध्ये काय असतं? झायलेम असतो, फ्लोएम, कॉर्टेक्स का मेरिस्टेम? कुठल्या टिश्यू मुळे प्लांट्स मध्ये इनडिफायनाइट ग्रोथ बघायला मिळते आपल्याला? सांगा लवकर. सांगा. 7:30 ला आलंय तुमचा आन्सर. वेटिंग फॉर युअर आन्सर. सांगा. जेवढं फास्ट सांगाल तेवढं बरं आहे बाळा, कारण हे एवढं पण अवघड नाही आहे आपल्याला. सांगा. मला काही नाही आन्सर. ए आन्सर. तुम्ही म्हणताय तसं मी तुम्हाला कुठेही म्हणताय नाही, फ्लोएम नाही, कॉर्टेक्स नाही, मेरिस्टेम इज द करेक्ट आन्सर. बघा तुम्ही कुठंतरी आपली स्लाइड ओपन करून त्या स्लाइड मध्ये मी लिहिलेलं आहे. तुम्हाला स्लाइड दाखवू का? स्लाइड दाखवतो तुम्हाला. बघायचं हे तुम्हाला प्लांट ग्रोथ मध्ये सांगितलेलं आहे. बघा, ग्रोथ मध्ये सांगितलेलं असणार आहे. ग्रोथ मध्ये चला तो डेव्हलपमेंट इथं तुम्हाला ग्रोथ मध्ये बघायला मिळते. ग्रोथ मध्ये बघा, हा प्लांट्स कंटिन्यू टू ग्रो थ्रूआउट द लाईफ बिकॉज मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ओके. सो मी सांगितलेलं तुम्ही व्यवस्थित वाचन करा किंवा मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सुटणार आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सुटणार आहे. ऑफिस मध्ये गेल्यानंतर
इथून काहीतरी करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सो एक्झाम्पल ऑफ लिव्हिंग बट नॉन रिप्रोडक्टिव्ह. मला सांगा यातलं कोण असणार आहे, याचा आन्सर सांगा. चला चला लई क्वेश्चन करायचे आपल्याला. ह्याच्यामध्ये असे ऑर्गॅनिझम, असं ज्यांना बघायचंय, कुणाला बघायचं आपल्याला, आपल्याला कुणाला बघायचंय, जो काय असं लिव्हिंग आहे. हायड्रा लिव्हिंग आहे, ईस्ट लिव्हिंग आहे, म्युअल लिव्हिंग आहे, अमिबा सगळे लिव्हिंग आहे. बट नॉन रिप्रोडक्टिव्ह, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, असे बघायचे आपल्याला. असे बघायचे आपल्याला ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. टाका टाका. असं कोण आहे ह्याच्यामध्ये? ईस्ट मध्ये बडिंग रिप्रोडक्शन होतं, हायड्रा मध्ये होतं, अमिबा मध्ये होते. नॉन रिप्रोडक्टिव्ह हाच आहे ना. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. युनिव्हर्सल प्रॉपर्टी ऑफ लाईफ. युनिव्हर्सल जी आहे ते काय? लाईफ आहे म्हणजे काय असणार आहे? लाईफ आहे म्हणजे रिप्रोडक्शन आहे असं आहे का? रिप्रोडक्शन आहे असं आहे का? लाईफ आहे म्हणजे हालचाल आहे असं आहे का? लाईफ आहे म्हणजे ग्रोथ आहे असं का? याचा अर्थच थोडक्यात आहे, व्हॉट इज डिफाइनिंग. डिफाइनिंग फीचर. डिफाइनिंग फीचर विचारले तुम्हाला. मला सांगा डिफाइनिंग फीचर काय असणार आहे याच्यात? डिफाइनिंग फीचर काय असेल? व्हॉट इज डिफाइनिंग फीचर? बरोबर आहे, मी पुढे जाऊ द्या. डिफाइनिंग फीचर काय असेल यातलं? सो मेटाबॉलिझम इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा. सो नॉन मेटाबॉलिक प्रोसेस. नॉन मेटाबॉलिक प्रोसेस मला सांगायची, नॉन मेटाबॉलिक प्रोसेस कोणती आहे? रेस्पिरेशन, डायजेशन, फोटोसिंथेसिस आणि विदरिंग. विदरिंग बघा, विदरिंग म्हणजे एखादा दगड आहे आणि दगडाचे छोटे छोटे तुकडे होणं. सो मला सांगा याच्यातली नॉन मेटाबॉलिक प्रोसेस कुठली आहे? सांगा पटपट. मला वाटतं तुम्हाला लेट समजतंय, लेट चालतंय थोडंसं आपलं असं वाटतंय मला. बरोबर आहे, सांगा. मला सांगायचा आन्सर तुम्हाला डी द डायरेक्ट बघायला मिळतंय. पुढे बघा. माउंटेन ग्रो इज ड्यू टू. माउंटेन कशामुळे ग्रो होतात? सेल डिव्हिजन मुळे नाही, मेटाबॉलिझम मुळे नाही, रेस्पिरेशन मुळे नाही. करेक्ट ऑप्शन इज सी. करेक्ट ऑप्शन इज सी. चला पुढे जायचंय. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई इज. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाईचं दुसरं नाव ऍडॅप्टेशन, इव्होल्युशन नाही, म्युटेशन नाही, इरिटॅबिलिटी. ओके, इरिटॅबिलिटी. पुढे बघा. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. सो फादर ऑफ हर्बेरियम. इथपर्यंतचे क्वेश्चन आपण केलेले आहे. इथपर्यंतचे क्वेश्चन आपण पुढे करणार. ठीक आहे, पुढे करणार. अजून भरपूर सारे क्वेश्चन मी तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे. हर्बेरियमचा जो आपलं लेक्चर आहे ते आपण उद्या स्टार्ट करू. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का? मला सांगा या लेक्चर मध्ये सगळं जे आपण घेतलं ते समजलं का तुम्हाला? किंवा अजून समजायचं असेल तर हे लेक्चर तुम्ही कधीही बघू शकता. ही सगळ्यात खासियत आहे. कालचं लेक्चर बघा परत, आजचं लेक्चर बघा परत. सो 2x मध्ये बघितलं तरी काय हरकत नाही, 1.5x मध्ये बघितलं तरी काय हरकत नाही. लेक्चर बघा, त्याच्यावरती अभ्यास करा, त्याच्यानंतर आपलं बुक वाचा. बुक वाचा, आपला 11वीचा पहिला चॅप्टर काढून वाचा. सर जे शिकवतायत ते त्यातलंच आहे का, अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. ओके, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला मग लेक्चर बघायचं, लेक्चर बघितल्यानंतर बुक मधलं वाचायचं, बुक मध्ये वाचायचं, सगळं कम्प्लीट करायचं, वाचून सगळं कम्प्लीट करायचं. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे डिफाइनिंग फीचर कुठले आहेत, ग्रोथ आहे का नाही, मेटाबॉलिझम आहे का नाही, रिप्रोडक्शन आहे का नाही, मुवमेंट आहे का नाही, ग्रोथ डेव्हलपमेंट आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायला पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास करा, सगळं व्यवस्थित होणार आहे. ओके. सो आज जरा ऑडिओ क्वालिटी कमी आहे, सो समजून घ्या. ऑडिओ क्वालिटी जरा आज डाऊन आहे. व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे पण ऑडिओ क्वालिटी आज डाऊन आहे.
लुकाघिनी. ओके ओके ओके, काय अडचण नाही. बरोबर आहे तुमचं आन्सर, पण आपण अजून शिकवलेलं नाही, त्यामुळे आता क्वेश्चन पुढचे घेत नाही. आपण याचे क्वेश्चन उद्या घेऊया. चालतंय? उद्या घेऊया याचे राहिलेले क्वेश्चन. चालतंय का? ओके, चालतंय चालतंय. ठीक आहे. मी तुम्हाला शेड्यूल वगैरे पाठवून ठेवतो. आज आज किंवा उद्या शेड्यूल टाकतो तुम्हाला. काय काळजी करू नका. सगळे तुमचं लेक्चर चालू आहे, चालू राहतील असेच, आणि सिलेबस आपला टाइमर कम्प्लीट होणार. काय प्रॉब्लेम नाही. ओके, डन. बाय बाय.